नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून सपोर्ट करा. राजमाता जिजाऊ साहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आणि स्वराज्याच्या संकल्पनेच्या प्रमुख प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांनी आपल्या मुलांमध्ये धर्मनिष्ठा, न्यायप्रियता, शौर्य, स्वाभिमान आणि लोककल्याणाची भावना रुजवली. त्यांच्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे जिजाऊ साहेबांना स्वराज्याची जननी म्हणून ओळखले जाते. राजमाता जिजाऊ साहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव हे पराक्रमी सरदार होते आणि आईचे नाव महालसाबाई जाधव होते. लहानपणापासूनच जिजाऊ साहेब धाडसी, बुद्धिमान आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. जिजाऊ साहेबांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी अल्पवयात झाला. शहाजी राजे हे अत्यंत शूर आणि कुशल योद्धे होते. विवाहानंतर अनेक राजकीय घडामोडींमुळे त्यांना विविध प्रदेशात राहावे लागले. या काळात जिजाऊ साहेबांनी अत्यंत धैर्याने सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणातील शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्व घडवण्यात जिजाऊ साहेबांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी रामायण, महाभारत आणि इतर महान व्यक्तींच्या कथा सांगून न्याय, सत्य, पराक्रम आणि स्वाभिमान यांचे महत्त्व शिकवले. त्यांनी शिवाजी महाराजांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांनी संकटाच्या काळात त्यांना योग्य मार्गदर्शन केले. किल्ल्यांची व्यवस्था, प्रजेचे रक्षण आणि प्रशासनातील अनेक बाबींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वराज्याच्या प्रत्येक यशामागे त्यांच्या प्रेरणेचा मोठा वाटा होता. शिवाजी महाराज मोहिमांवर असताना जिजाऊ साहेब अनेकदा राज्यकारभार पाहत असत. त्या न्यायी, दूरदर्शी आणि शिस्तप्रिय होत्या. प्रजेच्या अडचणी समजून घेऊन योग्य निर्णय देत असत. त्यामुळे प्रजेमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. जिजाऊ साहेब धार्मिक असल्या तरी सर्व धर्मांचा आदर करत असत. त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, धार्मिक परंपरांना प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली. त्यांनी समाजात नैतिक मूल्य आणि सदाचार वाढवण्यासाठी प्रयत्न केले. इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात झाला. हा क्षण जिजाऊ साहेबांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता, कारण त्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकार झाले होते. राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसांनी 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाबाई यांचे पाचड येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण स्वराज्यावर शोककळा पसरली. राजमाता जिजाऊ साहेब या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या. त्यांचे विचार, संस्कार, ध्येय, दूरदृष्टी आणि मातृत्व आजही प्रत्येक भारतीयासाठी आदर्श आहेत. त्यांच्या कार्यामुळे त्यांना राजमाता, राष्ट्रमाता आणि स्वराज्याची जननी म्हणून सन्मानाने स्मरण केले जाते. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.